नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. आपण आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी बकासूरच्या गोट्यावर. आणि जसं जसं पेडगावचं हिंदकेसरी मैदान जवळ येते सगळ्यांना उत्सुकता आहे किंवा जाणून घ्यायचं आहे की बकासूर या मैदानामध्ये पळताना दिसणार का. तर होय, बकासूर या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पळताना दिसेल आणि जुन्या पद्धतीत जुन्या जोशात त्याच पद्धतीने पळताना दिसेल. कारण मागील काही दिवसांपूर्वी त्याच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट केलेली आहे. त्याचं सगळं बॉडी चेकअप जे काय होतं ते करण्यात आलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी तो फ्रेश दिसतो आहे. आणि जेव्हा जेव्हा बकासूरचा पत्र्या ज्या असतात त्या पत्र्यांचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस थोडासा स्पीडमध्ये म्हणा वेगामध्ये पळायची जी पद्धत असते त्यात थोडासा फरक जाणवतच असतो. आणि यावेळेस त्या पत्र्या पूर्णपणे बदललेल्या आहेत आणि अतिशय योग्य पद्धतीने त्या फिट केलेल्या आहेत. आता तुम्हाला त्यावरनं त्याचे स्क्रू पण दिसणार नाहीत. जे फिटिंग असते त्याची ती एकदम चांगल्या पद्धतीत आहे आणि एखादा फेरा आणि त्यानंतर आपल्याला बकासूर मैदानामध्ये पळताना दिसेल आणि जुन्या जोशात आहे त्या पद्धतीतच चांगल्या जोशात तो पळताना दिसेल. कारण मागं पण जेव्हा सोन्याच्या नावाने जे मैदान होतं त्यामध्ये पण पायाला थोडीशी दोरी काचलेली होती, त्यावेळेस देखील बकासूरने 1 नंबर केलेला आहे. आणि पायाला पत्र्या मारलेल्या होत्या त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील पळून 1 नंबर केलेला आहे. त्यामुळं चिंता करण्यासारखं असं कुठलं कारण नाही आहे. आपला सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आपल्याला चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक करताना दिसेलच. आणि 2-3 दिवसाच्या फरकावर आता हिंदकेसरीचं मैदान आलेलं आहे. बकासूरचा खरा पायरा तर कोणाला काही माहीत नसतो, पण आता जो संघटनेचा नियम आहे त्यानुसार ना तो आपल्याला नक्कीच अगोदर कळेल. शनिवारी ज्यावेळेस पेडगाव हिंदकेसरी मैदानाचे लॉट काढले जातील गटाच्या चिठ्ठ्या, त्यामधनं आपल्याला सर्वांना कळेलच कोण कोणाच्या पायऱ्यात पळणार आणि पुढील मैदानाचं नियोजन कसं असणार. कारण कोण कोणाच्या गटात पळते, कोण कोणाच्या सेमीत पळते हे खूप महत्त्वाचं असतं. कोण कोणाच्या गटात पळेल, कारण आता फारशा चिठ्ठ्या नसतील, प्रत्येकाची अंदाजे एकच चिठ्ठी आहे. त्यामुळं गटाला देखील आपल्याला चांगल्या पद्धतीच्या शर्यती पाहायला मिळणार आहेत. गट असेल, सेमी असेल, फायनल असेल. आणि खऱ्या अर्थानं हिंदकेसरी मैदानामध्ये पायरा आणि ड्रायव्हर या 2 गोष्टींचं महत्त्व खूप महत्त्वाचं असतं. कारण पायरा जर त्या पद्धतीचा असेल तर ती गाडी चांगल्या पद्धतीने पळत असते आणि त्या गाडीला चांगल्या पद्धतीचा स्पीड लागत असतो. त्यामुळं आत्ता सध्या तर कोण सांगू शकत नाही की कुठल्या नंदीचा पायरा कोण आहे, पण हा पायरा हिंदकेसरी मैदानामध्ये महत्त्वाचा फॅक्टर नक्कीच ठरत असतो. कारण शेवटी 2 जणांचा ताळमेळ जेव्हा चांगल्या पद्धतीने जुळतो त्यावेळेस गाडीला एक विशिष्ट प्रकारची गती लागत असते